नमस्कार मित्रांनो, मी मयूर कोळपे, ओनर ऑफ एम के फिटनेस क्लब अँड करिअर अकॅडमी, सोमेश्वर नगर. तर पोलीस भरती करणारे मुला मुलींचे 1600 मीटर, 800 मीटर किंवा 100 मीटरला ज्यावेळेस आपण रॅपिटेशन मारतो त्यावेळेस तुमची बॉडी रिकवर होत नाही आणि रिकवर झाली नाही म्हणून तुम्हाला रॅपिटेशन पण चांगल्या निघत नाहीत. तर बॉडी रिकवर का होत नाही, तर त्याचे दोन कारण आहेत. एक तर म्हणजे तुमची झोप आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं डाईट. आणि पोलीस भरती क्षेत्रात झोपला पण तुम्हाला वेळ भेटत नाही आणि डाएटला पण तुम्ही खर्च करत नाही, कारण की पोलीस भरतीच्या क्षेत्रात सर्व गरीब घराण्यातली मुलं असतात. तर त्यासाठी तुम्ही जेवढी तुमची प्रॉपर रिकव्हरी होईल तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे 1600ला किंवा 800ला किंवा गोळ्याला. कारण की बॉडी रिकव्हरी जर झाली तरच तुम्हाला वर्कआउट तुमच्या अंगाला लागणार आहे. तर तुम्ही खाण्याला पण खर्च करत नाही. तर मी तुम्हाला सांगेल, आत्तापर्यंत तर जाऊ द्या, त्याला तुम्ही खर्च केला नाही, पण आता भरतीच्या काळामध्ये तुम्ही थोडंफार तरी खाण्याला तुम्ही भरपूर खर्च करा. कारण की परत भरती नसते, कारण की बॉडी रिकव्हरी झाली तरच तुम्हाला वर्कआउट चांगला होणार आहे, बरोबर ना. आणि ज्या टायमिंगला वर्कआउट होतो म्हणजे रॅपिटेशन निघणार आहेत त्या टायमिंगला तुम्हाला टायमिंग पण सुधारणार आहे. कारण की तुमची बॉडी रिकव्हरी होत नाही म्हणून तुम्हाला रॅपिटेशन मारायला पण कंटाळा येतो. कंटाळा न येण्यासाठी तुम्ही प्रोटीनचा इंटेक करा. एकतर तुम्ही जे कंडिशन आहे म्हणजे परिस्थिती आहे त्यांनी या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घेतलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर जरी त्याची परिस्थिती नसेल तर त्याने खाण्यामधून म्हणजे प्रोटीनच्या भाज्या जेवढ्या असतात तेवढं तुम्ही 3 टाईम जेवढं खाणार, त्या म्हणजे फक्त रसा खाण्यापेक्षा रसामधील जे मटेरियल असतं ते तुम्ही खावा जास्त करून. कारण की रशामध्ये काय पाणी प्यायला बरोबर ना. त्यासाठी तुम्ही त्या गोष्टी करा. आणि त्याचबरोबर तुम्ही प्रोटीनच्या भाज्या कोणत्या आहेत त्या तुम्ही शोधा. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, सकाळ दुपार संध्याकाळ ह्या 3 टाईम तुम्ही त्या भाज्या घ्या. कारण की प्रोटीनमधूनच मसल रिकवर होतो, बरोबर. त्याचबरोबर तुम्ही फायबर घ्या, सलाड पद्धत नाही का, काकडी असू द्या, गाजर असू द्या, कारण की त्याने चांगलं स्टॅमिना इन्क्रीज होतो आणि त्याने चांगला फायदा होईल तुम्हाला. जरी तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही कमेंटमधून नक्की सांगत जावा आणि मित्रांना शेअर करा आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.